इंदापूरमध्ये अतिक्रमण काढताना राडा। इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथील गायरानावरती अतिक्रमण काढण्यादरम्यान पोलीस आणि पारधी समाजात झाली चकमक। पोलिसांनी केला लाठीचार्ज। पारधी समाजाच्या महिला व लहान मुलांवरती पोलिसांनी केला अमानुषपणे लाठीचार्ज। सोशल मीडियावरती व्हिडिओ होतोय व्हायरल। इंदापूर पोलीस ठाण्यात पारधी समाजावरती गुन्हा दाखल करण्याचे काम चालू। लाठीचार्ज करण्याचा आदेश पोलिसांना कोणी दिला अशी नागरिकांमध्ये होते चर्चा। महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। कसं घेताय बाई? आता काय सगळंच घ्यायचं मदत। न्यायदंडाधिकारी आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही घर पाडण्याचा आदेश दिलेला नाही। कुणाच्या आदेशाने हे घर पाडण्यात आले? ऍक्च्युली हे बाकीचे 8 एकर जमीन दिलेली आहे। ती जमीन काढण्यासाठी तहसीलदार साहेब स्वतः हजर आहेत या ठिकाणी। तहसीलदार साहेब आहेत, MSCB साहेब, आवादाचे अधिकारी आहेत आणि या ठिकाणी काही लोकांच्या ताब्यात ही जमीन आहे। त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार व्हायला नको, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित व्हायला नको म्हणून पोलीस या ठिकाणी हजर आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही सहकार्य केलेलं आहे कायदेशीर। परंतु त्यांचं म्हणणं येतं की आम्ही घर पाडायचे ऑर्डरच दिलेलं नाही, मग घर कोणाच्या आदेशाने पाडले? ऍक्च्युली घर कुठं पडलेत कोणाचे? ऍक्च्युली पत्र्याचे शेड आहेत ते सारखी केली असेल कदाचित त्यांनी, परंतु आमचं एवढंच आहे पोलीस विभागाचं काम की या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे आणि ते झालं। सामान्य माणसाला सर पत्र्याचं शेड जरी असलं तर ते उभा करण्यासाठी तुम्हाला हे माहीत आहे की ते हाला अपेष्टा सहन करावं लागतात। आता ते त्यांच्या पाल्य मानल्यानंतर काय त्यांचं पुनर्वसन कसं होणार? ऍक्च्युली संबंधित विभागाची ही गव्हर्नमेंटचीच एजन्सी आहे सगळी, ते संबंधित डिपार्टमेंट त्यासाठी बोलतील। या ठिकाणी फक्त पुनर्वसन गैरप्रकार कुठला घडला नाही एवढंच मी सांगेल आपल्याला। पहिलं पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं, नंतर ह्या अतिक्रमणावरती कारवाई करण्यात येईल। हे आपण सर्वप्रथम सगळं लक्षात घ्या की हा जो प्रकार आहे ही शासनाचीच जागा आहे आणि शासनानेच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी संपादित करून ही आवाजा कंपनीला दिलेली आहे आणि या लोकांना व्यवस्थित त्यांच्या लेवलला त्यांनी सूचना, लेखी सूचना रायटिंगमध्ये दिलेल्या आहेत। हे सगळं प्रोसेस झालेलं आहे आणि ज्यावेळेस शासनच या ठिकाणी आहे त्यावेळेस त्याच्या घराचा प्रश्न उपस्थित होणार। सकाळपासून अनुचित प्रकार काहीच घडला नाही या ठिकाणी। आता तुम्ही समोर महिलांवर त्यांचं म्हणणं आहे की महिलांवर लाठीचार्ज झाला। आता तुम्ही सगळे सकाळपासून पत्रकार बंधू या ठिकाणी आहात, या ठिकाणी कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न होणार नाही याची दक्षता पोलिसांनी घेतलेली आहे आणि आमच्या सुजाण नागरिकांनी पण घेतलेलं। मी एवढंच म्हणेन। याच्या अगोदर काय झालं? सकाळपासून इथं काहीच झालं नाही काय आता हे बघा, आता ज्यावेळेस घराचा विषय असेल तर एखादं आपल्या गोष्टी काही तुमच्या समोर सांगत असेल म्हणजे तो कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण उपस्थित झाला असं मला वाटतं। आता ते प्रत्येक जण बोलणार, त्यांची फक्त त्यांच्या व्यथा होत्या की आम्हाला हे करा ते करा, म्हणजे तो कायदा सुव्यवस्था प्रश्न नाही। धन्यवाद। बस झाला त्यानुसार शासकीय नियोजन अतिक्रमण आहे जे नियमित करा असं म्हणून परिपत्र काढलेलं आहे। हे 2011 पूर्वी त्यांचं घर होतं त्यांचं म्हणणं आहे। साहेब हा बिहार वाचला का तुम्ही? हां, आता जी कारवाई झाली सर त्यांच्यामध्ये आपण ऑर्डर दिली का घर पाडण्यासाठी? तुम्ही ऑर्डर दिलेलं नाही घर पाडायचं? घर आता घरात पाडले ना आता? हां, 2 दिवसापूर्वी हे नाही ते घर पाडलं ना आत्ताचे पत्र्याचे शेड दोन दिवसात एवढा कोबा असं होत नाही ना साहेब। तेच काय म्हणजे तुम्ही ऑर्डर दिली नव्हती घर पाडण्यासाठी? कोणाच्या आधी साहेबांच्यासाठी पुनर्वसन कुठे होणार आहे का? साहेब गायरान मोकळं करून आता काय करायचं याच्यावर? असं काय आहे का सरकारचं नियोजन? हे का मोकळं करून जागा ही महाराष्ट्राची बस साहेब ती कोणत्या कायद्यात बसते? ते साहेब सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यात असतंय साहेब, तुम्ही ऐकून घ्या। हां,
पण त्या कायद्यात काही कायद्यात बसलं की मला जो आदेश आलेला आहे तो मी करणार. पण ही एखाद्या माझ्या अर्थातली गोष्ट आहे. आदेश दाखवला तर बरोबर होईल साहेब आम्हाला. ऑफिसला तुम्हाला देतो. सर एखाद्याच्या घरी अंधार करून प्रकाश करणे हे योग्य नाही असं मी सांगितलं लोकशाहीला धरून तुम्हाला नाही. जो आदेश आहे ते विचारून घ्या. सर तुम्ही आता म्हणता घर पाडण्याचं मी सांगितलं नाही आणि तुमच्या समोरच्या ठिकाणी घर पाडले पत्रशेड कुणाचा आदेश होता नेमका? तुम्हीच आहे तालुक्यात. हा? हो तिथंच होतो पण न्यायदान तुम्ही आहे. सांगितलं ना, नाही तुम्ही तालुक्याचे तहसीलदार म्हणून तुम्ही असता ना? दंडाधिकारी आहे सर तुम्ही. मग आम्ही कुणाला विचारायचं ते तुम्ही सांगा. आम्ही कुणाला विचारू? कारण तुमच्या समोरच ते घर पाडले ना. आम्ही कुणाला विचारू? बेकायदेशीर होतं का मग पाडलेलं घर? त्यांच्या पुनर्वसनाच्या अगोदर व्यवस्था व्हायला पाहिजे होती असं वाटतं. पाडणं बेकायदेशीर ते आता पाडलं. आत्ताचे घर पाडलं ते बेकायदेशीर पाडलं ना. नाही नाही ते असं आहे की ते अतिक्रमण ते अतिक्रमणामध्ये आहे परंतु तुम्ही मगाशी बोलताना म्हटलं होतात की कुठल्याही घराला आम्ही हात लावणार नाही, फक्त जे मोकळे जागा आहेत त्यांच्यावरतीच आम्ही पण मी सांगितलं की मी सांगितलं होतं पाडायला. त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं नव्हतं. कोण सांगितलं सांगितलं नव्हतं पण ते कुणाचं आदेशाने पडलं ते? मग ते आता कोणाच्या आदेशाने पाडले ते विचार म्हणतात ना. ती म्हणतात आमच्या जीवाला धोका आहे सर. सकाळी कुठं होता तुम्ही? सकाळी आम्ही इथंच होतो. सकाळी कुठं होता? म्हणजे ह्याच्या तुमची सुद्धा बाजू आम्ही दाखवली. ते तुमची सकाळी- घेतली. सकाळी तो झालेला प्रकार आम्ही त्याचं समर्थन करत नाही. नाही नाही तो सकाळी फार कुठं चुकीचा होता? प्रकार आहे. शेवटी आम्ही जेव्हा लोक तुमच्यावर हल्ला करण्यात आला का सकाळी? तुमच्यावर हल्ला करण्यात आला का? सकाळी कुठं होता तुम्ही? इथंच होतो. तुम्हाला दिसला नाही का? नाही दिसलं नाही. तुम्ही सांगा ना. नाही, दिसलं नाही तर बघा ना तुम्ही. तुमच्यावर हल्ला करण्यात आला नाही, मग तुम्ही बघा ना सांगितलं मग. पाहिजे ना. नाही बघा ना तुम्ही मग. आता माझ्या तुम्हाला जीवाला दिसलं नाही का? माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्यावर मी दिसलं बोलणार नाही ना का? माझ्या तुम्ही जीवाला बघा, अन्न मारलं म्हणून. तुम्हाला मग तुमच्या जीवाला धोका झाला का ते मी त्याच्यात? बघतो मी पोलीस स्टेशनला काय द्यायचं. तुम्हाला दिसलं नाही का? अहो तुमच्या जीवाला मला धोका नाही, झाला एक का तुम्ही विषय सांगा ना. वारंवार नाही. ह्याचा अर्थ सगळं बेकायदेशीररित्या चाललंय. सर आता आम्ही येताना तिथं ऊस लावलाय. तिथं वन विभागाची हद्द आहे. माझा तो जी हात ऊस लावलेला तो वन विभागाच्या हद्दीत लावला. असं इंदापूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे. वन विभागाला जाऊन येतो. तसं नाही सर. आता कसं वन विभागाला जाऊन संयुक्तरित्या विचारा. तुम्ही कारवाई करू शकता मी सांगतो ना ना. ते. तुम्ही तालुक्याचा प्रमुख तुम्ही आहे. जावा ना वन विभागाला विचारा. तालुक्याचा प्रमुख आहे नात्याने आम्ही तुम्हाला तुम्ही विचारू जावा शकतो. आता मला काम करायचं. साहेब तुमच्या पुढे झाडं पाडण्यात आली त्याची परवानगी तुम्ही तुम्ही जावा दिली. आता, मी नंतर बघतो ते नंतर विचारा. तुम्ही द्या लेखी द्या. कधीपासून काढले किंवा किती घर होती तुमची? 30 वर्ष झालं काढलंय. 50 वर्ष झालं राहिलेलं. एका एकाने बोला. थांबा जरा. उभं राहा. तुमचं नाव सांगा आणि तुमचं बोला. नाव सांगा. तुम्ही किती दिवस झालं राहता? थांबा जरा. एकाने बोला. आता ही बोलते. हा हे बोलल्यानंतर तुम्ही बोला. तुम्ही बोला. मग त्यांना इथं जागा राहिली. आणि वाईट बी करत होते ती. बाजरीचं गव्हाचं काय पीक काढत होते ती नदीतलं पाणी आणून. पण आता ही 1-2 वर्षात त्यांनी पडीक पाडलं सगळ्यांची बांधकामासाठी. मग 6 महिने झालं घर काढायचे म्हणून मागं लागलेले होते. मग त्यांनी कोर्टात बी दाखल केलंय की आम्हाला राहायला जागा द्या, आम्हाला पिकवून खायला जागा द्या म्हणून. त्यांनी वकीलपत्र बी घातलेले आहे ते. पण काही अचानकच आले घर पाडायला सुरुवात केली त्यांची. नोटीस नव्हत्या. नोटीस दिलं होतं. एकदाच आलंय आम्हाला नोटीस. काय बार आलं नाही. एकदाच आलं. 2 वेळा नोटीस. 2 वेळा झालं नोटीस आल्याला. 2-3 दिवस नाही. 2-3 दिवस झाले. पर्यंत साहेबाला दिलं. इथं दिलं. कोर्टात दिलं. मग दिल्यावरती काय म्हणले आम्ही मग रविवारी नाहीतर शनिवारी 2 दिवसात आम्ही येऊ. आम्ही पर्यंत साहेबाला भेटल्यावर पर्यंत साहेब म्हणला आम्ही 2 दिवसात येऊ. असं म्हणल्यावर पर्यंत साहेबाला म्हणला का तुमचं काहीतरी आम्ही निर्णय लावू. तुझं रान घर पाडू देत नाही. तुझं रान काढू देत. तिथून फोन सुद्धा केला नूरजावाल्यांना का तुम्ही त्याच्या माझ्या परस्पऱ्यात जाऊन तुम्ही दंगामस्ती तिथं करू नका. लेकरं बाळाची पार्टी आहे तिथं. गुरडोर आहे ते. एखादं लेकरू बाळ मरण. तुम्ही असं जाऊन फार तुम्ही त्रास काय देता असं कोण म्हणत होतं. पर्यंत साहेबांना सुद्धा सांगितलं. वस्ती तुमची किती दिवसापासून? आमची इथं 30-40 वर्ष झाली वस्ती. आमची किती आमच्या आजोबाच्या 4 पिढ्या झाल्या. 3 पिढ्या झाल्या आमच्या इथं आहे ती राहायला. आमची पण पिढी चालली. आणि आमची पण पिढी चालली. आम्ही नदीतनं पाईपलाईन केली. दगड बारक्या ह्या लेकरावनं सुद्धा दगड इचून आम्ही समधी खसून शानी पाईपलाईन करून आम्ही समधी ती पाईपलाईन चांगले केलेल्या घरदार आमची काय ठेवलं नाही. ही गपचिपच आली आम्हाला ना कळता. आणि सकाळची 7 वाजता घर आमची पाडून टाकली. इथं आहे की
15, 16, 17 लोक आहेत ते समजा. मग आता किती जणांची घरं काढली? घरं काढली की 5-6 जणांची काढली. किती राहिली? 9 जणांची काढली. तू म्हणले कोर्टात आहे का दावा आहे का? आता दाखल केलाय की कधी दाखल केला? 3 जणांची राहिली. किती 2-4 रोजात तर दाखल केली. आम्हाला कळून दिलं नाही, यांनी सांगितलं नाही आम्हाला. तुमच्या वतीने दावा दाखल केला कोर्टात? आता केला आम्ही कधी? परवा दिवशी केलाय. नोटीसचं उत्तर दिलं आम्ही. त्यांनी नोटीस पाठवलं होतं, आम्ही उत्तर दिला त्यांना. तुम्ही दावा दाखल केला का कोर्टात? कोर्टात केला की 2-3 दिवस झाले. नोटीस आल्यानंतर आम्हाला आधी असं माहिती नव्हतं का काढायची आहे ती, काय नाही. आम्हाला असं त्रास केला. गवा झाला नाही. काढणार नाही अशी म्हणून आम्हाला तोरणे वकील नाही. सकाळी किती वाजल्यापासून 7 वाजल्यापासून असं दिलं नाही. 7 वाजल्यापासून आहे तर अजून तुमचं काय म्हणणं आहे? आमची जमीन आम्हाला राहू द्या, आमची लेकरं बाळाला कसून खाऊ द्या आणि आमचे घर बारा आमची राहू. तुमच्यातल्या काही महिलांनी मग अशी ब्लाऊज फाटल्याला दाखवला, मारहाण केलेला दाखवलं. कोण मारहाण केली होती तुमची? ते आपलं नुरजावाल्यानंच मारलं. नुरजावाल्यानं मारलं. माझ्या पुरला पेट्रोल टाकलं तर असं केस धरून धरून आपटली. हाताला धरून आपटलं. माझ्या नवऱ्याला आपटलं. माझ्या नवऱ्याला मारून शाली त्यांना मारून त्याला घेऊन गेली. ती गडी माणसं नेली तिने. आम्ही आता बाया माणसं आहे ती. पोराचा मोबाईल 40,000 टाकून घेतलं होतं. पोरीला शिजर झालेल्या पोरीला पोटावर मारलं. ते अजून ते सुधून घरातच पडून आहे माझी. कुणी मारलं? नुरजावाल्यानंच मारलं. कंपनीवाले? हो, कंपनीवाल्यानं मारलं. म्हणजे कंपनीवाले? हो, कंपनीवाल्यानं मारलं. तहसीलदार होते का? तहसीलदार आता आपल्याला आदेश होता का घर पाडायचा? एक सुद्धा आम्हाला कोणाला नाही. समजायला मारलं. लाथा घालते ती. पोलीस लोक येते ती धक्कामुक्का करते. बिनधास उभा राहते. 3 घरात धडा धडा जाळ्यात. एवढ्या अंगावरच्या कपड्याशी आम्ही आहे. सकाळ धरणं पाणी सुद्धा नाही. एवढी लेकरं आहे ती, तर ह्यांना पाणी नाही, अन्न नाही, काय नाही. पोलिसांकडून काय हाणमार झाली? हानमार धरून आपटून शारी ढकलून दिली. आम्हाला ऐकून घरं पाडायला लागल्यावर धरून मारते. इंदापूर तालुक्याचे आमदार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना काय तुम्ही आवाहन करणार आहे का? केलं होतं, करतो मी. अजून केलंय. त्याला किती पण फोन केले. ती तिथं जाऊन अर्ज दिले. तिथं कागदपत्राशी आहे माझ्याकडे. कागदपत्र मग आमदारांनी तुम्हाला काय? आमदारांना म्हणलं होतं. बर्णे मामा काय म्हणला? शनिवारी आम्ही गेलो बर्णे मामाकडे. बर्णे मामा काय म्हणला? त्यांना फोन लावून शनी तहसीलदाराला पण सांगितलं आणि ते नुरजेवाल्याला पण कंपनीवाल्याला पण सांगितलं. त्यांच्या घरी जाऊ नका, त्याला काही त्रास करू नका. लेकरं बाळा घेऊन राहिलेली आहे ती. लेकरं बाळा जगवते, त्यांना त्रास करू नका म्हणले. त्यांनी ऐकून घेतलं नाही. ती शेवटी जी केलं ते केलं. आता आम्हाला असं उघड्यावर आणलं. आमच्या पैसे कपडे ठेवले नाही, पीठ ठेवलं नाही, गहू ठेवलं नाही, मटेरियल भरलेला बाजार ठेवलेला नाही. समजा दक्षिण खड्यात टाकून दिला JCBनं. आमची काही सुद्धा नाही. बांडी कुंडी समधी कपडे लता समजा टाकलं, काही सुद्धा नाही. सकाळ धरणं बिना आणि पाण्याची लेकरं आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना काय तुम्ही आवाहन करणार आहे किंवा विचारणार आहे का? हो, विचारणार आहे. सांगा. काय विचारणार? का आमच्यावर अन्याय केला? चोऱ्या माऱ्या करून खात्यात म्हणून ती पण धरून नेते. नाश होतो असं बाया पोरांचा मारहाण करते. तुरुंगात हे करणार असला तरी 10ला नेते. ती 10ची ती लेकरा बाळाशी समध्याचा 30 नाश होतोय. बाया पोरं कोणी निघून जाते, कोण मरते, कोण जगते. त्याच्याशी समजा त्यांनी वाटोळच आमचं समजाचं केलं. तसं करून आता भारतीय समाजानं आता काय म्हणला? शरद पवार काय म्हणला होता का? तुम्हाला जिथं जागा असेल, जिथं गायरण असेल तिथं काढून खावा, तुमच्या लेकरा बाळांना जगवा, तुम्ही चोऱ्या माऱ्या करू नका, असं शरद पवार म्हणला होता. अजित पवार साहेबांनी जागा दिलेली होती. मैदानमध्ये मुंबई पतूर गेलो आम्ही, तरी पण आमची कोणी दयामाया घेतली नाही आणि आमचं हाल ते हालच केलं. आम्हाला संध्याशी आम्हाला निर्माण केलं. अन्न नाही, पाणी नाही. 150 माणूस आहे, 150. आता 30-40 माणूस गडी माणसं समजा दवाखान्यात गेले. पोरानं माझ्या पेट्रोल टाकून घेतलं, पोरीनं पेट्रोल टाकून घेतलं तरी ऐकून घेत नाही. ती टाकून मारलं. ह्याने लाता घातले, बुटाशी लाता घातले. ते कोण लाता घातल्या? ते नुरजेवाल्यानं त्या तहसीलदार सगळं फाड ह्याच्या अंगावर वास घेऊन बघा कसा आहे पेट्रोलचा. सगळं अंगावर धरून आपटते. धरून आपटलं. पेट्रोल ह्याच्या अंगावर टाकलं.
काय करायचं आम्ही, कसं जगायचं इथं, जगायची मुश्किल झाली. शिजर झाला असताना पतीला पोटावर लात घाल. शिजर झालेला आहे सर, शिजर झालेला आहे, 2 लेकराचं शिजर झालं. मी खोटं सांगणार नाही, माझ्या लेकराची एवढी हाल केली, भयंकर हाल केली त्यांची. आम्ही राहायचं कुठून, काही पाणी प्यायला भांडं ठेवलं नाही. आम्ही कशात पाणी प्यायला मारायला तरी कळलं पाहिजे. आम्ही काही भारतात आहे का पाकिस्तानातले आहे की त्यांना सुद्धा कळलं पाहिजे.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.